equal to 4 and negative 2k minus 2 equal to negative 2k minus 2 equal to negative 4. तर असे आपल्याला आता हे 4 इक्वेशन मिळाले. तर इथे हे 4 इक्वेशन असले तरी इथे फक्त आपल्याला व्हेरिएबल एकच आहे, के सगळीकडे आहे. त्यामुळे कोणत्याही एका इक्वेशन वरून आपण के ची व्हॅल्यू काढू शकतो आणि ती उरलेल्या इक्वेशन मध्ये के ची व्हॅल्यू ठेवून इक्वेशन सॅटिस्फाय होतात का नाही ते आपल्याला इथे चेक करायचं. आता इथे आपण ह्याच्यावरून सुद्धा के ची व्हॅल्यू काढू शकतो. 4k इक्वल टू 4 मीन्स के इक्वल टू 1, 4/4, 4k इक्वल टू 4, therefore k इक्वल टू 4 डिवायडेड 4 इक्वल टू 1, k इक्वल टू 1. इथे के ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. आता के ची व्हॅल्यू आपण उरलेल्या इक्वेशन मध्ये ठेवू.